नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कर्क राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. गेले 2-3 महिने हे कर्क राशीकरता फारसे काही चांगले नाही आहेत. मुळातच स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन आणि केलेली कोणतीच कामं मार्गी लागत नाही. उलटपक्षी त्याचा स्ट्रेसच जास्त येत आहे. तर साधारण या महिन्यामध्ये मंगळ जो ग्रह तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह आहे, हा तुमच्या व्ययस्थानात असणार आहे आणि तो वक्री असणार आहे. त्याच्यामुळे ह्या महिन्यात सुद्धा तुम्हाला थोडंसं स्ट्रेस थोडंसं जास्तच आल्यासारखं जाणार. परंतु इथे एक सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा दुसरा महत्त्वपूर्ण ग्रह गुरु, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तो मार्गी होणार आहे 4 तारखेनंतर. त्यामुळे जे आपण स्ट्रेस बघितले किंवा फ्रस्ट्रेशन जे काय तुमच्यासाठी येतील ते अर्थातच येणारच आहेत. परंतु गुरु जो आहे हा तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका, कोणत्याच गोष्टी टोकाच्या होणार नाही. याचे संपूर्ण जे प्रभाव परिणाम किंवा इतरही जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम तुमच्या राशीवरती म्हणजे कर्क राशीवरती फेब्रुवारी महिन्यात कशा प्रकारे होणार आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण मंगळाबद्दल थोडा विचार करू, कारण मंगळ सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि जबरदस्त असा परिणाम देणारा ग्रह आहे, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. कोणाला काही तुम्हाला कमिटमेंट द्यायची असेल, प्रॉमिसेस करायचे असेल किंवा कागदोपत्री व्यवहार, अशा व्यवहारापासून लांब राहणं गरजेचं आहे. वादविवादापासून सुद्धा लांब राहा. गोष्टी तुमच्यासाठी तुमच्या अंगलटी वगैरे येणं असा प्रकार होऊ शकतो आणि तुम्हाला तुमची जी रास आहे ही बऱ्याच प्रमाणात इमोशनल आहे, छोट्या मोठ्या गोष्टींचा जास्त विचार करते. त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये अशा प्रकारचे थोडंसं तुम्ही विचार बघणं असाल, थोडंसं तर तुम्ही स्ट्रेस खाली असाल, तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्याचा जो परिणाम आहे, हा परिणाम तुमच्या आरोग्यावर सुद्धा जाणू शकेल. या संदर्भात काळजी घेणं फार महत्त्वपूर्ण राहील. त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातचं सुद्धा थोडंसं चिंतेचं वातावरण राहील. कार्यक्षेत्र संदर्भात थोडीशी धावपळ जास्त करायला लागेल. तुम्ही केलेले प्रयत्न तुमच्या अपेक्षेप्रमाणे पूर्णपणे होत आहेत की नाहीत, अशा संदर्भातला संभ्रमसुद्धा तयार होईल. काळजी घ्या, आरोग्याकडे लक्ष द्या. कार्यक्षेत्रा संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय या महिन्यात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे या संपूर्ण महिन्यामध्ये लक्ष देणं फारच गरजेचं राहील. यानंतर आपण विचार करू गुरुग्रहाबद्दल. गुरुचा ग्रह आहे हा तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आणि सगळ्यात चांगली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो दिनांक 4 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे. गेल्या 3-4 महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की तुम्ही काम तर करता, कारण तुमची जी रास आहे ही कष्टाळू रास आहे. कष्ट करण्यासाठी तुम्ही कधीही मागे पुढे पाहत नाही. परंतु कष्ट करून सुद्धा अपेक्षित तशी फळं तुम्हाला मिळत नाहीत, अपेक्षित लाभ मिळत नाहीत, असा काहीसा अनुभव गेल्या 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला आलेला असेल. काळजी करू नका, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतरच तुम्हाला जे चांगले अनुभव यायला लागतील. म्हणजेच तुमच्या कामाला बरकत येईल किंवा कामाचे जे अपेक्षित लाभ आहे ते तुम्हाला मिळू शकतील. त्यामुळे तुमचा मूड खूप चांगला सुधारेल आणि तुमच्यातली कार्यशक्ती जी आहे ती बऱ्याच प्रमाणात दुणावेल, जी की खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. फक्त एक आहे की वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकते, परंतु तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामधला जो मनमिळावपणा आहे किंवा तुमच्या दोघांमधली जी हार्मनी आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. त्यामुळे तशी काय काळजी करू नका. दोघांमध्ये नातेसंबंध अधिक दृढवत होतील. याचप्रमाणे भाग्याची साथ वगैरे तुम्हाला तशी चांगली लावेल, अशी काळजी करू नका. फक्त मगाशी ज्या गोष्टी सांगितल्या त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे रवी जो ग्रह तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय, रवी आणि बुध दोन्ही जे ग्रह आहेत ते सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतात. रवी 13 तारखेला अष्टमात जाईल आणि बुध जो आहे तो 12 तारखेला अष्टमात जाईल. तर साधारणतः गेल्या 15 दिवसामध्ये किंवा डिसेंबरच्या साधारण 14-15 तारखेनंतर जे तुमचे वैवाहिक जोडीदार तुमच्या थोडेसे हवी होते असं वाटत होतं, त्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील. काळजी करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचे गोष्ट म्हणजे तुमच्या दोघांमध्ये हार्मनीसुद्धा खूप चांगली राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. फक्त जे मगाशी मी सांगितलं की वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला पैशाची आवक वगैरे तशी चांगली होईल, परंतु ते कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचे किंवा खर्च कुठल्या गोष्टीवरती होत आहे त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे जर का तुम्ही कुठल्या सामाजिक कामामध्ये असाल तर त्या संदर्भामध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे येऊ शकतील, चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील. साधारणतः या महिन्याच्या 16-17 तारखेनंतरचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. म्हणजे फेमस होणं किंवा तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होणं किंवा मिळणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. एकंदरीत या संपूर्ण महिन्यामध्ये
तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय रिस्क घेऊन करू नका. असं पण पाहिलं तरी पण थोडाफार तणावाखाली तुम्ही याल, पण तो ह्या महिन्यात थोडासा मंगळ व्ययात वगैरे असल्या कारणामुळे अशा प्रकारचे अनुभव येतात. काळजी करू नका. टोक हे असे जे अनुभव आहेत हे टोक मात्र गाठणार नाही, कारण गुरु तुमच्या पाठीशी असणार आहे. या महिन्याच्या 1 तारखेला नेपच्यून, शुक्र आणि राहू यांची युती तुमच्या भाग्यस्थानामध्ये होणार आहे. ही युती अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर का तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल तर तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग किंवा तशा प्रकारच्या काही घटना समोर येऊ शकतील. धीरोदात्तपणे त्यांना तसा सामना करा, कारण याचा जो प्रभाव आहे तो साधारण 2-3 दिवसाचा राहील. त्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे वेगळे काही निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे घरातले जे महिला वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 3 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. गुरु जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी राहील. खास करून जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला जाणं, त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये जी इंटरॅक्शन आहे ती अतिशय चांगल्या प्रकारचे राहणं, याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ मिळणं, अशा प्रकारचे अनुभव येतील. याचप्रमाणे जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारचे नवीन गोष्ट सुरुवात करायची असेल तर या दरम्यान करू शकता. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या सर्व करता हा जो कालावधी आहे दिनांक 3 तारखेच्या आसपासचा हा तुम्हाला शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला मंगळ आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या व्ययस्थानांमध्ये भ्रमण करतोय आणि जो शनी तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग, अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे पत्नी समेत कुठे बाहेर फिरायला जाणं होऊ शकेल आणि महत्त्वपूर्ण अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात होऊ शकतील की ज्या तुमच्यासाठी अपेक्षित आहेत. तर मंगळ शनीचा जो त्रिकोण योग आहे हा सुद्धा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. मंगळ बुधाचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे दिनांक 23 तारखेला. हा सुद्धा तुमच्या व्यय आणि अष्टम स्थानामधूनच होणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता हा कालावधी चांगला आहे. नवीन काहीतरी गोष्टीची सुरुवात या दरम्यान होऊ शकेल आणि साधारणतः या महिन्याच्या शेवटी म्हणजेच साधारण 25-26 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात तुमच्या मनावरती आलेली जी मळब आहे, जे स्ट्रेस, जे टेन्शन आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी होत जातील. त्याबद्दल काळजी करू नका. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 22 तारखेला आणि जी अमावस्या आहे ती 27 तारखेला आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं आणि तुमच्या राशीचा स्वामी चंद्र असल्या कारणामुळे तुम्ही असंही बऱ्याच प्रमाणात अनुभवलेलं असेल की साधारणतः अमावस्या पौर्णिमेच्या दरम्यान तुमच्या मूडमध्ये किंवा मानसिकमध्ये सडन बदल होतो. तर तशा प्रकारे कारण तुमची रास आहे चंद्राची आहे आणि अमावस्या पौर्णिमेचा जो फरक आहे तो चंद्रावरती जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे या दरम्यान म्हणजे या महिन्याच्या साधारण 12 आणि 27 तारखेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा वादविवाद यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.